नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री कुलकर्णी। सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर। कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात झाला सीमोल्लंघनाचा राजेशाही सोहळा। करवीर संस्थांच्या वैभवशाली परंपरेला उजाळा, हजारो लोकांच्या उपस्थितीत झालं शमीपूजन। विजयादशमीच्या दिनी श्री अंबाबाई देवीची रथारूढ रूपात पूजा। भल्या पहाटेपासून देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी, पवित्र नवरात्राची झाली सांगता। शक्तीपीठ महामार्गापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करा, माजी खासदार राजू शेट्टी यांचं आवाहन। शेतकऱ्यांची लूट रोखण्यासाठी साखर कारखान्यांनी AI प्रणालीचे वजन काटे आणावेत, शेट्टी यांची मागणी। दसऱ्याचा मुहूर्त आणि GST स्लॅबमधील कपात यामुळे कोल्हापुरातील बाजारपेठेत प्रचंड उलाढाल। दर वाढला तरी सोने खरेदीसाठी गर्दी, इलेक्ट्रॉनिक साधनं आणि वाहन खरेदीला प्राधान्य। सुमारे 800 कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता। आणि सप्टेंबर महिन्याच्या GST पोटी केंद्र सरकारकडे 1.89 लाख कोटी रुपये जमा। ऑगस्टच्या तुलनेत जादा 3000 कोटी रुपये मिळाले।